नमस्कार, स्वागत करते आपल्या हरिप्रिया यूट्यूब चॅनलवर। आजचा व्हिडिओ आपण होळी येण्या अगोदर आपल्या घरातील या वस्तू बाहेर काढून टाका की जेणेकरून आपल्या लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला कोणतेही अडथळे येणार नाहीत। होळीच्या दिवशी होलिका दहन करतात आणि पुरणाचा नैवेद्य दाखवून नारळ फोडून अग्निदेवतेला नमस्कार केला जातो। यंदा फाल्गुन पौर्णिमेत साजरी करणारी होळी ही 13 मार्चला येणार आहे। होळीच्या निमित्ताने पूजा आणि वास्तूशी संबंधित काही उपाय केल्याने जीवनातील अनेक समस्या दूर होऊ शकतात। घरात सुख समृद्धी आणि शांती आणण्यासाठी आपल्याला घराबाहेर कोणत्या गोष्टी काढून टाकायच्या आहेत आणि कोणत्या टिप्स फॉलो करायच्या आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। घरामध्ये तुटलेल्या, फुटलेल्या किंवा खंडित झालेल्या मूर्त्या ठेवणं अत्यंत अशुभ मानलं जातं। जर तुमच्या घरातील मंदिरात कोणतीही खंडित प्रतिमा असेल तर त्वरित ती घराबाहेर काढा। तुटलेल्या, फुटलेल्या आणि खंडित मूर्त्या यांच्यामुळे नकारात्मकता पसरते असं मानलं जातं। घरामध्ये बिघडलेले घड्याळ हेही ठेवणं अशुभ मानलं जातं। बंद पडलेलं, बिघडलेलं घड्याळ म्हणजे वाईट वेळाचा संकेत मानला जातो। म्हणूनच बंद पडलेलं घड्याळ दुरुस्त करून घ्यावं किंवा दुरुस्त करण्यासारखं नसेल तर ते टाकून द्यावं। फाटलेले चप्पल किंवा बूट यांमुळेही घरात नकारात्मकता आणि दुर्भाग्य येते असं म्हटले जाते। यामुळे धनाचीही कमतरता निर्माण होते असं मानलं जातं। त्यामुळे खराब झालेल्या किंवा फाटलेल्या चप्पल, बूट हे घराबाहेर काढून टाकावे। घरामध्ये तुटलेला आरसा किंवा तुटलेल्या काचेची कोणतीही वस्तू ठेवणं हे अशुभ मानलं जातं। त्यामुळे होळीच्या आधी अशा गोष्टी आपण घराबाहेर काढून टाकणं योग्य आहे। होळीचे स्वागत करण्यासाठी प्रत्येक जण घराची साफसफाई करत असतो। अशा परिस्थितीत घरात कुठेही जाळे नसले पाहिजे याची सर्वांनी खात्री करून घ्यावी। घरातील जाळे गरिबीला प्रोत्साहन देते, म्हणून होळीची साफसफाई करताना जाळे स्वच्छ करायला हवे। घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवावा। मुख्य दरवाजासमोर घाण ठेवल्याने अशुभ होते असे म्हणतात। त्यामुळे होळीपूर्वी घराचा मुख्य दरवाजा हा पूर्णपणे स्वच्छ करून घ्यावा। येथे घाण पसरू देऊ नये। वास्तुदोषामुळे पती पत्नीमध्ये सामंजस्य असतानाही अनेकदा वाद होतात। हे वाद दूर करण्यासाठी होळीच्या दिवशी बेडरूममध्ये राधाकृष्णाचे चित्र लावावे। आपण घरामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि राधाच्या मूर्ती देखील स्थापित करू शकता। वास्तुशास्त्रानुसार होळीच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावर विघ्नहर्ता गणपतीचे फोटो किंवा मूर्ती लावली तर फार शुभ असते। घराच्या नैऋत्य दिशेला सहकुटुंबाचा फोटो लावावा किंवा सूर्यफुलाचे चित्र लावावे। होळीच्या दिवशी तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात सूर्याचे चित्र लावू शकता। उगवत्या सूर्याचे चित्र लावल्याने तुम्हाला खूप फायदा होतो। हे चित्र लावताना तुम्हाला दिशेची विशेष काळजी घ्यावी लागते। वास्तुनुसार ऑफिस किंवा दुकानात उगवत्या सूर्याचे चित्र पूर्व दिशेला लावावे। असे केल्याने कुटुंबातील कलह दूर होतो असे मानले जाते। याशिवाय प्रत्येकाचे एकमेकांबद्दलचे प्रेम आणि आपुलकी वाढते। तसेच शत्रूंची वाईट नजर दूर होते आणि देवाच्या कृपेने त्यांचे आपोआप पराभव होतात। शास्त्रानुसार होळीच्या दिवशी मोत्याचा शंख आणावा। यानंतर पूजागृहात ठेवून त्याची नित्य पूजा करावी। असे केल्याने घरात सुख समृद्धी येते असे मानले जाते। दुसरीकडे हात, मोती, शंख देवी लक्ष्मी समोर ठेवावा। जीवनातील आर्थिक संबंधित समस्या दूर होतात। याशिवाय व्यवसायात गडबड होत असेल तर होळीच्या दिवशी मोत्याचा शंख घेऊन त्याची पूजा करून व्यवसायाच्या ठिकाणी ठेवावा। असा विश्वास आहे की लवकरच त्याची सकारात्मक ऊर्जा व्यवसायात देखील नफा मिळू शकते। देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घराबाहेर पिवळ्या आणि लाल रंगाने रांगोळी काढावी। वास्तूमधील रंगांशी संबंधित उपायांचा अवलंब करून अनेक प्रकारचे वास्तू दोष दूर केले जाऊ शकतात। अशा रंगाच्या रांगोळ्या काढल्याने देवी लक्ष्मी आपल्याला प्रसन्न होते। म्हणून होळीच्या दिवशी घराबाहेर लाल किंवा पिवळ्या रंगाची रांगोळी काढावी। होळीच्या दिवशी एका विड्याच्या पानावर तुपात भिजलेल्या 2 लवंगा, 1 बत्तासा ठेवावा। त्यानंतर ही सर्व सामग्री होळीमध्ये दहन करावी। यामुळे घरात कायम सुख समृद्धी राहते। होळीच्या रात्री मोहरीच्या तेलाचा चौमुखी दिवा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर लावून त्याची पूजा करावी। त्यानंतर लक्ष्मी नारायणांना सुख समृद्धीसाठी प्रार्थना करावी। तर मैत्रिणींनो, असा होता आपला आजचा व्हिडिओ।
होळीच्या दिवशीचे करायचे काही उपाय आणि होळी येण्या अगोदर घराबाहेर काढण्याच्या काही वस्तू, तर ह्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा आणि त्याचा अनुभव घेऊन बघा। आणि असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्यासाठी आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका।